आमचं नगर प्रदक्षिणाचं आज आहे 11वा दिवस. रोजच्या प्रमाणे लवकरच उठून आम्ही वटवृक्षला निघालो. वटवृक्षला जाऊन पोहोचल्यावर मग तिथं दर्शन वगैरे गेलो. दर्शन वगैरे करून मग समाधी मठाकडे निघालो. समाधी मठाला जाऊन पोहोचल्यावर मग तिथं नामस्मरण वगैरे करतात रोजच्या प्रमाणे. मग नामस्मरण वगैरे चालू झालं. तिथं 4:30 वाजले होते. मग तिथनं परत वटवृक्षकडे निघाली आमची पालखी. मग तिथनं वटवृक्षवरून परत आम्हाला आमचं राजराय मठाकडे जायचं होतं रोजच्या प्रमाणे, कारण आम्हाला तिथं काकड आरती करायचं असतं. मग तिथं आल्या पहिले तर काकड आरतीची तयारी करून घेतलो. मग काकड आरती वगैरे चालू केलं. मग 10-15 मिनिटात काकड आरती वगैरे करून घेऊन महाराजांचे सगळं वस्त्र वगैरे आणून ठेवलो, जे महाराजांना लागतात. आज गुरुवार आहे, भगवे ड्रेस आहेत आज. मग बाकीचं सगळं आणून ठेवल्यावर मग अजून थोडंफार होतं अभिषेकाचं तयारी वगैरे करायचं आम्हाला. मग अभिषेकाचं तयारी चालू केलो. मग जे आणून अभिषेकाला जे लागते ते सगळं आणून ठेवलो. आणून ठेवल्यावर मग अभिषेक चालू झालं. मग रोजच्या प्रमाणे गर्दी आज गुरुवार आहे म्हणून थोडी होती गर्दी जास्त. मग अभिषेक चालू झाला. मग सगळ्या लोकांकडून पहिलं तर पाणी वगैरे दूध वगैरे घालून घेऊन मग लोकांसाठी तीर्थाच्या बाटल्या वगैरे भरून घेतलो. मग लोकांकडून फुलं वगैरे लावून घ्यायचे होते. फुलं वगैरे लावून घेऊन मग आमचं डेकोरेशनचं काम चालू केलं. मग आज गुरुवार आहे, गाय वगैरे लावायचं होतं. सगळं लावल्यावर कसं दिसतंय ते दाखवतो, म्हणजे सीन तुम्हाला कळेल आजचं. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही,